आज सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटीच्या संलग्न मजदूर युनियनच्या वतीने आज आम्ही निदर्शने केलेली आहेत। ही निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि नांदेड महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयावर केली। नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी ज्यावेळेस 28 ऑगस्ट रोजी झाली होती, त्या 28 ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिले, परंतु बिल कलेक्टर सरसकट पंचनामे करत नाहीत अशा आमच्या संघटनेच्या सभासदांच्या अनेक तक्रारी आहेत। कायदा आहे, GR आहे, सरसकट पंचनामे करावेत आणि सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे। 2005 मध्ये देखील आम्ही आमच्या DYFI संघटनेच्या वतीनं आंदोलन करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना 18,000 लोकांना पैसे वाटप करण्यास भाग पाडलं होतं आणि त्यावेळेस रेशन किटवर रॉकेलची देखील आमची मागणी पूर्ण झाली होती। यावर्षी देखील आमची मागणी आहे, कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक नांदेड शहरातील पूरग्रस्तांना 25,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावं, रेशनची किट देण्यात यावी। त्या संदर्भात आम्ही आज तीव्र निदर्शने केली आहेत। यापूर्वी 3 तारखेला देखील आम्ही तहसील आणि SDM कार्यालयावर आंदोलन केलेलं आहे। जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही दुसरी एक मागणी केली होती। 2024च्या अतिवृष्टीमध्ये पीडित लोक जे आहेत 12,772 प्लस 2,115 या सर्व लोकांचे पैसे मंजूर आहेत, ते मंजूर तातडीने पैसे वर्ग करावेत ही आमची मागणी आहे। आता माननीय अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे 10 दिवसामध्ये मागील 2024चे पैसे वर्ग करण्यात येतील आणि सर्वेक्षणामध्ये जे अनियमितता होत आहे ते देखील आता पूर्ण करणार आहोत। आम्ही सीटो संलग्न मजदूर युनियनच्या वतीनं 3,000 पेक्षा अधिक लोकांची यादी महानगरपालिका, SDM, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर केली आहे। त्या यादीमध्ये जे आमचे सभासद आहेत, आमचे हितचिंतक आहेत, जे पीडित आहेत, जे पूरग्रस्त आहेत, ज्यांचं नुकसान झालं आहे, त्या लोकांची यादी दिली आहे। त्या लोकांच्या घरी सर्वेक्षण जाऊन करावं, त्यांची पंचनाम्यामध्ये नोंद घ्यावी, पंचनामे करून पात्र यादी त्यांची बँकेला पाठवावी, त्यांना सरसकट अनुदान देण्यात यावं। या आमच्या मागणीला अतिरिक्त आयुक्त महोदयांनी होकार दिलेला आहे आणि ती मागणी जर आमची पूर्ण झाली नाही, आमच्या संघटनेच्या संघटनेच्या वतीनं यादी जी दाखल केली आहे त्यांची नोंद जर घेतली नाही, त्यांना जर अनुदान मिळालं नाही, तर आज आम्ही निदर्शने गेटवर केलेली आहेत, जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयामध्ये केलेले आहेत। आम्ही 10 दिवस थांबणार आहोत। 10 दिवसामध्ये जर ही यादी आणि पैसे जर वर्ग झाले नाहीत, तर आमचा थेट इशारा जो आहे आज आम्ही देतोय की आयुक्त साहेबांच्या कार्यालयामध्ये कक्षामध्ये आम्ही घुसणार आहोत। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही आमची अपेक्षा आहे। अत्यंत शांततेत आणि संवैधानिक मार्गाने आंदोलन करणारे आम्ही माणसं आहोत आणि आमचा बांध फुडू नये, आमचा अंत महानगरपालिका प्रशासनाने बघू नये, कारण 2 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी महोदयांनी एक आदेश काढलेला आहे। 2025 आणि 24चे पैसे जे आहेत ते सर्व वाटप करण्याचे अधिकार महानगरपालिकेला दिलेले आहेत। त्यामुळे सर्वे करणाऱ्या बिल कलेक्टर यांनी मस्तीत आल्यासारखं वागू नये। आम्हाला CDR वगैरे काढून चौकशी करता येते, WhatsApp चॅट त्यांचे तपासावी ही आमची मागणी आम्ही केलेली आहे। आणि